नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून असं स्वागत. आज खरं तर 1 तारीख नव्या वर्षाच्या आसपासून सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जी काही देवस्थानं असतील, पर्यटन स्थळे असतील तिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सध्या आपण आलेलो आहोत ओंकारेश्वर या ठिकाणी. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ओंकारेश्वरचं मंदिर आहे. खूप पुरातन असं हे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची वर्दळ नेहमीच असते, परंतु आज सोमवार असल्यानं आणि त्याचप्रमाणे आजपासून नववर्ष देखील सुरू होत असल्यानं खूप मोठ्या प्रमाणावरून भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी दाखल झालेले आहेत. माझ्या खालीचं तुम्ही पाहत असाल तर ही नर्मदा नदी आहे. या ठिकाणी खूप सारे होडी आहेत आणि या होडीमधून तुम्ही इथून या नदीमधून फिरू शकता आणि खूप छान प्रकारचं आज वातावरण खरं तर तयार झालेलं आहे. थंडी इथं खूप जास्त प्रमाणात आहे. भाविक भक्त देखील इथं मोठ्या संख्येनं आलेले आहेत. जास्त करून विशेषतः आम्ही बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातून बरेचसे भाविक या ठिकाणी आलेले आहेत ओंकारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. तर आपल्यासोबत एक भाविक आहेत, ते खरं तर ओंकारेश्वर या इथं देवाला आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कहाँ से आए हो आप? हम शहादा से आए हो. दर्शन हुआ आपका? दर्शन हो गया. आज से मतलब नया साल शुरू होने वाला है, तो 2023 साल आपको कैसा गया? अच्छा गया. अच्छा गया. हो. और 2024 से क्या अपेक्षा है आपकी? तो भगवान तो ये मांगा कि ये भी अच्छा होना चाहिए, सब भारत देशवासियों को अच्छा रखना चाहिए. इतना ही हमने कुछ भगवान से मांगा. और बहुत भीड़ है इधर, मतलब आप लाइन में खड़े हुए थे क्या? हाँ, लाइन में खड़े होते. कितनी देर लगे आपको? हमको 1.5 घंटा लगा. 1.5 घंटा लगा. आपल्यासोबत महाराष्ट्रातून देखील काही भाविक आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलेत? मी आलो आहे नंदुरबार जिल्ह्यातनं, शहादा तालुका या ठिकाणून आलेलो आहे. आणि मी शिक्षक आहे पेशाने. महादेवाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. अतिशय सुंदर असं दर्शन झालं आमचं. आणि म्हणजे आता 2023 संपलेलं आहे, तर 2023 तुम्हाला कसं गेलं आणि 2024 साठी तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? माझ्या मते तर आता प्रदीप मिश्रांचं जे सर्व कीर्तन चालू आहे, त्यांचं शिवपुराण चालू आहे, त्याच्यामुळे तर 2023 हा शिवमय गेलेला आहे. आणि असं वाटतं की 2024सुद्धा शिवमयीच जाईल आणि येणारं युग हे पूर्ण शिवमय होणार आहे. त्यामुळे आणि 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं जे स्थापना होणार आहे, त्यामुळे अतिशय असं म्हणजे भारत हा देश जो पूर्वीच्या काळी जी संस्कृती होती, त्या संस्कृतीच्या पायावर पाय टाकून पुढचे युग जाऊन राहिलेलं आहे. आणि मोदी साहेबांना तर मी धन्यवाद देतो की हे व्हायलाच पाहिजे. आता युग बदलून राहिलं ते नाही म्हणत, पण जी जुनी पद्धत आहे ती चालायलाच पाहिजे. देवाला धरून चालायलाच पाहिजे. देवाशिवाय पुढचं आयुष्य नाही. देवाशिवाय पण कोणतीही गोष्ट शक्यच नाही आज बघायला गेलं तर. किती आज तुम्हाला किती वेळ लागला, म्हणजे तुम्ही कधी आले? आम्ही काल सायंकाळी झालेलो आहे या ठिकाणी. गजानन महाराज शेगावच्या ट्रस्टच्या ठिकाणी थांबलेलो आम्ही आणि त्याच्यानंतर आज सकाळी दर्शनाला आलो. किती वेळ लागला साधारण गर्दी भरपूर होती. आम्हाला 2-2.5 तास लागले. आणि काय मागितलं देवाला? देवाला काहीच मागितलं नाही. सर्वांना सुखी ठेव, भारत देशाला सुखी ठेव, आणि त्याच्यानंतर माझं कल्याण कर, बस एवढंच मागितलं, बाकी काहीच नाही. ताई, मला तुमचं नाव सांगा. मयुरी जगदाळे. आणि कुठून आले तुम्ही? आम्ही शहाद्यातून आलेलो म्हणजे तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातून. हां, फॅमिली. काय मग दर्शन वगैरे झालं? हो, खूप छान दर्शन झालं. काय पहिल्यांदा आले होते तुम्ही का नाही, पहिल्यांदाच आलो आम्ही इथे, फर्स्ट टाइम आलो. ओके. काय मग आता काय देवाला काय तुम्ही मागितलं? काहीच मागितलं नाही, फक्त परिवार आणि आरोग्य चांगलं राहावं, बाकी काहीच मागितलं नाही. देवाने सगळं दिलेलं आहे. आणि 2023 कसं गेलं एकूण? 2023 चांगलंही गेलं, आनंदाने गेलं. तसं 2024 बी चांगलं जावं ही भगवंता चरणी प्रार्थना मागते मी. आता इथून काय पुढे प्लॅन काय तुमचा? कुठं जाणार मी आता इथं जाणार आहे, शिवरला जाणार आहेत. ओके. आणि याच्या आधी कुठे कुठे फिरलाय का डायरेक्ट ओंकारेश्वरला आलाय? आम्ही आता पंढरपूर जाऊन आलो, तुळजापूर जाऊन आलो, गाणगापूर जाऊन आलो, सोलापूर जाऊन आलो, काशी जाऊन आलो, परत आपलं रामभूमी काय तिथं अयोध्याला जाऊन आलो. म्हणजे सगळं देवदर्शन तुम्ही करून आलात? ओके. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते महाराष्ट्रातील आपले भाविक की जे इथं ओंकारेश्वरला आले होते आणि त्यांनी देखील दर्शन घेतले. तर भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.